नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी मी आज तुमच्यासाठी व्लॉग घेऊन आलेली आहे आणि आय नो डेली व्लॉग आहेत बट मला वेळ मिळत नाही आहे व्लॉग टाकायला. त्याच्यामुळे थोडा उशीर होतो आहे मला व्लॉग शूट करायला. बट मी असे काही काही छोटे छोटे किस्से शोधत असते मला व्लॉग टाकायसाठी. मला कंटेंट मिळाला की मी तो नक्की शूट करत असते. तर आजचा विषय खूप फनी झाला ॲक्च्युली. आमच्याबरोबर इन्सिडेंट झाला आहे मस्तपैकी. ॲक्च्युली ह्या आमच्या ज्योत्स्ना वहिनींचं घर आहे, म्हणजे ह्यांच्या मामाचं घर आहे. मी इथे यापूर्वीही एकदा किचनमध्ये व्लॉग शूट केला होता. गावरान पद्धतीचं मटणचं आणि चिकनचा रस्सा मी तुमच्याबरोबर शेअर केला होता. तुम्ही जर माझे आधीचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला तिथे नक्की दिसेल. तर तेच घर आहे आणि मी इथे येत होती आणि मला अचानक असं कळलं की ज्योत्स्ना वहिनीचा बड्डे आहे. तर मग मी घरी आली आणि म्हटलं त्यांना विश करून जावं. पण मग येता येताच केक वगैरे घेऊन येणार होते आमचे दादा. त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो आणि मग मी इथे शूट करायला सुरुवात केली. तर या आमच्या वहिनी आहेत आणि केक वगैरे सगळं आम्ही डेकोरेट नाही म्हणता येणार बट आम्ही छोट्याशा वेळेत आम्ही होता होईल तेवढी तयारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्या ट्युशनवरून मुली वगैरे आल्या होत्या. माझ्या जावेच्या 2 मुली आहेत, ज्योत्स्ना वहिनींचे 2 मुलं आहेत आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि तिचे मिस्टर म्हणजे आमचा दादा पण आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे फॅमिली आणि ह्यांची मामी वगैरे सगळे आहोत आम्ही. आणि इथे सगळं शूट करायचं माझं अचानक ठरलं. मी म्हटलं चला बर्थडे आहे तर आपण सेलिब्रेशन करतो आहे काहीतरी, तर आपण छान मस्तपैकी शूट करूया. सासू औक्षण करते सुनेचं, खूप छान वाटतं आहे. हा अगदी बघण्यासारखं दृश्य आहे आणि हे खूप छान वाटतं आहे मला. खूप हौशी आहेत ह्यांच्या मामीसुद्धा, आम्ही त्यांना मावशी म्हणतो, सीमा मावशी. खूप हौशी आहेत. त्यांनी अक्षरशः सुनेबरोबर रील्स पण शूट केलं आहे माझ्यासमोर. मला सांगितलं मला पण शूट करायचं आहे म्हणून आणि खूप एन्जॉय करत होतो आम्ही ते थोड्याशा वेळात का होईना. पण मुली वगैरे सगळ्या आल्या होत्या. त्यांच्याबरोबर डान्स करून त्यांना छान छान गाण्यांवरती डान्स वगैरे शिकवलं आहे मी. कधीतरी भेटतो आम्ही एकत्र तर तेवढंच आम्ही एन्जॉय करून वेळ हे करतो. तर आता ही माझी बहीण आहे, ह्यांच्या मामाची मुलगी आहे आणि अपर्णा तीसुद्धा वहिनीचं औक्षण करते. आम्ही सगळे तिचं औक्षण वगैरे करून तिला शुभेच्छा देतो आहे. आणि अचानक ठरलं आहे त्याच्यामुळे ज्योत्स्ना वहिनीला काही तयारी करता आली नाही आहे. अगदीच घरातल्याच ह्याच्यामध्ये त्या होत्या. त्यांना काहीच माहिती नव्हतं आम्ही येणार आहोत आणि सरप्राईज पार्टी किंवा सरप्राईज देणार आहोत. अचानक ठरलं आहे आणि आम्ही त्यांना येऊन असं सरप्राईज दिलेलं आहे. तर त्यांना खूप आवडलं ॲक्च्युली ते सरप्राईज. आणि मला असे सरप्राईजेस द्यायला खूप आवडतात, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही आनंद शोधत असतो आणि आम्ही त्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचे छोटे छोटे जे काही मुवमेंट आहे ते कॅप्चर करून आम्ही त्याच आनंदामध्ये हे ॲक्च्युली माझ्याकडून म्हणजे मी गिफ्ट नाही म्हणत आहे, पण हे ॲक्च्युली असं सेलिब्रेशन करणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आपण आनंद शोधत असतो की सुख म्हणजे काय. तर मला त्याची व्याख्या कळाली ॲक्च्युली. सुख हेच आहे, आपण मानलं आहे त्याच्यामध्ये सुख आहे आणि ते सुख आपण मानायचं असतं. काय मिळालं नाही ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे याचा विचार लोक करत नाही आणि मग सुखाच्या शोधामध्ये भलतीकडे भरकटत जातात. मी नेहमी बघते. पण मला आता कळलं आहे सुख म्हणजे काय आहे. आपल्या सभोवतालच्या आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, जे अवतीभवती जे लोक आहेत त्यांना आनंदी ठेवणं, त्यांच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये आपण सहभागी होणं, आपण आपलं 100% त्यांना देणं. आणि काही आपले दोन शब्दसुद्धा इतके काही महत्त्वाचे, सल्ला नाही म्हणू शकत पण इतकं काही माणसाच्या मनावरती कोरून जातं किंवा त्या माणसाला ते 2 शब्दांची गरज असते. हे जेव्हा आपल्याला नंतर कळतं. पण ते 2 शब्द माणसाने कधीही बोलावेत. आणि मी खोटं नाही सांगत, मी तर किती पण असं वाद असू दे किंवा कोणाशी काय असू दे, पण समोरून एखादा व्यक्ती आपल्याशी बोलायला लागला आहे किंवा बोलतोय किंवा असं आपल्याला समोरून
समोरून त्याला असं वाटतं की आपल्याला त्याला आपली गरज आहे किंवा तो मला स्वतःहून येतो मी स्वतःहून त्यांच्याशी बोलायला जाते. असे आडेवेडे वगैरे असं काही घेत नाही आणि मला आवडतही नाही ॲक्च्युली त्या गोष्टी. पण आम्ही ते जाऊ देत, ते मी असे मुफ्त का ज्ञान मी तुम्हाला देत असते. पण आता मला ते नाही बोलायचं आहे. पण म्हणजे कधी-कधी मला तुम्हाला त्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात बरं का. कधी-कधी कदाचित हे माझे शब्दसुद्धा देव जाणे कोणावरती कोरतील कोणाच्या मनावरती आणि त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे आज ज्योत्स्ना वहिनीला असं वाटलं पण नव्हतं की आम्ही असं काही करू आणि त्यात एखादी गृहिणी आहे किंवा एखादी स्त्री आहे आणि ती आपल्या मिस्टरांबरोबर, तिच्या फॅमिलीबरोबर, तिच्या सगळे फॅमिली मेंबर्सबरोबर जेव्हा ती आपलं बर्थडे म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे असं काही नाही आहे. रोजच आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. पण तो दिवस आपल्याला खूप एन्जॉय करावासा वाटतो, की नाही का कोणीतरी आपल्याला त्या दिवशी खूप आपले कौतुक करावं असं वाटतं. असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. तर आम्ही ज्योत्स्ना वहिनीचं खूप कौतुक केलं आहे त्या दिवशी आणि त्या खरंच खूप छान आहेत स्वभावाने. आम्ही कधीही गेलो तर कधी आमच्याशी असं मला तर कधीच असं करत नाही, कोणालाच नाही ॲक्च्युली. पण त्या खूप असं छान बोलून चालून हसून खेळून राहतात आणि मी आता सध्या सोशल मीडियावर थोडीशी व्हायरल व्हायला लागलेली आहे. खूप नाही, पण थोडीशी. अगदी तुमच्या मनात असेल तर मी खूप व्हायरल पण होऊ शकते. पण तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला सबस्क्राईब नक्की करावं आणि खूप 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 मला सबस्क्रायबर मिळवून द्यावेत. 100पर्यंत जर सबस्क्राईब झालेले आहेत आणि त्याबद्दल मी तुमचे आभार तर व्यक्त केलेलेच आहेत. पण ह्याच्या पुढेही मला खूप मोठे सबस्क्रायबर हवेत तुमच्याकडून आणि मला खात्री आहे की तुम्ही माझी ती इच्छा नक्की पूर्ण कराल. तर अशा पद्धतीने आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं ॲक्च्युली. ज्योत्स्ना वहिनीला आम्ही दिले आणि त्यांनीसुद्धा स्वयंपाक वगैरे खूप छान करून ठेवला होता. मी ट्युशनवरून येऊपर्यंत त्यांनी स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता. पण मी येणार हे त्यांना माहिती नव्हतं. मी अगदीच सरप्राईजली गेले त्यांच्याकडे ॲक्च्युली. पण छान आहे. हे माझे दादा आहेत आणि ते पण बायकोचं त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडून त्यांचे रील्स वगैरे शूट करून घेतलेत खूप छान-छान आणि खूप मस्करी करतात ते. मी गेली का आमची चेष्टा मस्करी चालू असते नेहमीच आणि मुली पण खूप आनंदात आहेत की मामीचा बर्थडे, मामीला कसं हे करता येते. त्याच्यामुळे खूप मुली पण एन्जॉय करता येते. आणि ज्योत्स्ना वहिनीबरोबर त्यांच्या सासूने शूट केलं म्हणजे ह्यांच्या मामींनी माझ्या मावशीने पण शूट केलं आहे आणि त्यांच्याबरोबर सासू-सुनाचा वाद दाखवण्याचा प्रयत्न चालू होता. पण तो वाद तर काही दिसत नव्हता. तो आनंद दिसत होता ॲक्च्युली. पण छान ॲक्च्युली खूप सुंदर मोमेंट आम्ही टिपल्यात त्या दिवशी आणि खूप छान एन्जॉय करतो आम्ही घरातल्या घरात का होईना. आम्ही खूप छान सेलिब्रेशन करत असतो. छोट्या-छोट्या गोष्टींची छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आम्ही आनंद शोधत असतो. अशा पद्धतीने आमचं फोटोशूट वगैरे करण्याचा आता कार्यक्रम होईल. आता केक वगैरे तर सगळं झालं आहे. कापून वगैरे खाऊन पण झाला आहे बऱ्यापैकी. स्ट्रॉबेरी फ्लेवरचा होता केक, छान होता आणि सगळं खाऊन वगैरे झालं आहे आमचं आणि आता जेवण वगैरे करायचं आहे. पण मुलींना थोडंसं मी डान्स शिकवणार आहे. त्यांची खूप इच्छा आहे की आम्हाला रील्स काढायचं आहे आणि मी त्यांची इच्छा नक्की पूर्ण करणार आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे मला आवडतं लहान मुलांबरोबर खेळायला, त्यांचे हट्ट पुरवायला आणि मी त्यांच्यासारखीच होऊन जाते छोटी म्हणून ते माझ्याबरोबर कधीच हे करत नाहीत. कुठली पण गोष्ट असू दे ते मला सांगतात म्हणजे सांगतातच. अशा पद्धतीने आम्ही खूप छान एन्जॉय केलं. तर ह्यांचे मामा पण आलेले आहेत फोटो काढायसाठी आणि मी त्यांचे फोटो माझ्या आयफोनमध्ये पण काढणार आहे आणि दुसऱ्या त्यांच्या फोनमध्ये पण काढणार आहे. तेवढंच छोटे-छोटे मोमेंट आम्ही टिपण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर खूप छान फॅमिली गेट टुगेदर चालू आहे ॲक्च्युली. हे सगळे त्यांची फॅमिली आहे आणि खूप छान मी गेल्यामुळे त्यांनी अजून छान जोशमध्ये अजून सेलिब्रेट करूया, हे करूया, ते करूया. ज्योत्स्ना वहिनीने पण खूप छान रील्स बनवलेत. मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल त्यांचे रील्स, अगदी त्यांची हरकत नसेल तर. पण मी दाखवेल कधी त्यांचे रील्स पण पोस्ट करेल मी. पण आता सध्या नको कारण त्यांची इच्छा आहे नाही मला काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे मग मी आत्ता नाही टाकू शकत त्यांचे रील्स. तर त्यांचे
माझ्या दादाची चेष्टा मस्करी चालू आहे आणि रील्स बनवत आहे ते. मी त्यांना सांगते एक 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 पोज द्या, हे करा, काहीतरी बोला, गाणं म्हणा, हे करा. पण आता ते दोघांचं ज्योत्स्ना वहिनी तर लाजत आहे ते म्हणा, पण दादाची चालली मस्करी, चेष्टा मस्करी. आणि खूप छान छान मेड फॉर इच अदर म्हणतो ना आपण, तसं जोडी आहे ती. आणि खूप छान दोघेही हौशी आहेत, हौशी कपल आहेत. आणि खूप छान मला तर त्यांची जोडी आवडते. आणि कधी पण गेलो की आमचा दादा पण कधी न बोलता असं पाठवत नाही किंवा नाही बोलला नाही असं काही नाही, आवर्जून माझी चौकशी करणार, कधी आली अक्षदाताई, हे ते खूप छान त्यांची जोडी आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही खूप छान एन्जॉय केलं त्या दिवशी.